हॅलो. तर आज मी तुम्हाला माझ्या क्लासची गंमत सांगणार आहे. म्हणजे काय आहे बेसिकली, की आमचा क्लास म्हणजे मी गिटार किंवा कॅसिओ त्याचा क्लास बेसिकली माझा पूर्वी टाकाळ्यात होता. नंतर तो शिफ्ट झाला राजारामपुरीत. तिथे आधी झुंबाचे क्लासेस चालतात आणि त्यानंतर सर आमचे क्लासेस घेतात. सो द थिंग इज की काय गंमत होते, मी जाते सोमवार मंगळवार असा पूर्वी क्लास असायचा. पण नंतर वेळ बदलली आणि राजारामपुरीत तो क्लास शिफ्ट झाल्यामुळे शनिवार आणि रविवार असा क्लास असतो. तर शनिवारी साधारण एक 6 ते 7च्या बॅचला मी जाते. म्हणजे 5 पासून ते 8-9 पर्यंत सर असतात. सो मी 6 ते 7च्या बॅचला जाते. कारण मधली टायमिंग असते. म्हणजे अगदीच 5ला डिपार्टमेंटवरनं आल्यानंतर थोडंसं नको वाटतं बाहेर पडायला. सो मग आवरायचं, थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आणि फ्रेश वगैरे होऊन झालं की मग क्लासला जायचं. एक 6चा क्लास झाला की 7-7:30 पर्यंत बसायचं, घरी यायचं आणि मग नंतर फार उशीर झालाय म्हणून फार उशिरा घरी आली असंही होत नाही. सो मग शनिवारी जायचं. तिथे गेल्यानंतर ॲक्च्युली लिफ्ट आहे. पण दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी कशाला लिफ्ट पाहिजे म्हणून मग मी दाण 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 पाय आपटत जाते. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की पहिल्याच मजल्यावर चालत गेलं की हळूहळू दुसऱ्या मजल्यावरती आपोआप चढणं किंवा चालत जाणं फार काही वाटत नाही. बरं असं काही 22 किंवा 12,000 मजले नाही आहेत की चालत जायला पाहिजे आणि लिफ्ट बंद पडले. सो मी चालत जाते. ते ॲक्च्युली डबोला असतं पाठीवर, म्हणजे कॅसिओ असतो पाठीवर. तो जड आहे, खरंच जड आहे आणि तो उचलायला गेलं की तो जड लागतो आणि असतोच. सो आहे, तसा बघायला गेलं तर तो जड आहे. सो तो घेऊन मी जात असते. मग अशी वाकून अशी 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 जाते. एकदा का गेले की चप्पल काढायची, तिथे क्लासमध्ये जायचं, तो कॅसिओ त्या बॅगेतनं काढायचा, त्या स्टूलवर ठेवायचा, त्या स्टूल किंवा खुर्ची जे काही असेल रिकामं तिथे बसायचं आणि बसल्यानंतर 1-2 मिनटं शांत बसायचं. कुठल्याही प्रकारे मी हालचाल करत नाही, काही नाही. मग पाणी प्यायचं, कारण एका हातात बाटली असते, काखेत किंवा खांद्याला इथे कॅसिओ अडकवलेला असतो आणि दुसऱ्या हातात फोन असतो. ते सगळं एका बाजूला ठेवलं की निवांत 2 मिनटं बसायचं. मी सरांना स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, मी 2 मिनटं काहीही करणार नाही. कारण एवढं जड चालत घेऊन आल्यानंतर काही का असेना 2 मिनटं तरी दम लागतोच. सो मग त्यानंतर मी छान असं वाजवायला सुरू करते. मग कधी-कधी सर सांगतात, की आज हा राग शिकूया, मग आज हे गाणं शिकूया. आणि त्याची गंमत अशी आहे, की माझ्या हार्मोनियमच्या 3 परीक्षा झाल्या. मला पेटी वाजवता येते. त्यामुळे पेटीवर माझा हात इतका छान बसला आहे, की तो कॅसिओवर पण इतका छान आणि इतका स्मूथ बसलेला आहे, की त्याच्यावर आपोआप सगळी गाणी मला सरांनी सांगितल्या पहिल्या झटक्यात वाजवता येतात. म्हणजे परवाच आता मिया मल्हार राग शिकवला. त्याच मिया मल्हार रागमध्ये मला इतकं सोपं गेलं माहिती आहे वाजवायला. कारण माझा हार्मोनियमवर हात बसलेला असतो. त्यामुळे मला त्याबद्दल किंवा त्या बाबतीत कधीच अवघड गेलेलं नाही. माझ्याच पट्टीत, माझ्याच त्या रोवर आणि मला शिकवले तशाच पद्धतीने सर शिकवतात. सो ते इतकं सोपं जातं आणि इतकी छान मजा येते. सर प्रत्येकाला काय काय शिकवत असतात. कधी-कधी सगळ्यांना शांत बसायला लावून प्रत्येकाला एकेकाला तू वाजव, तू वाजव, मग तू वाजव, मग तू वाजव, मग तू वाजव असं करतात. आणि त्याच्यातलं बेस्ट कोण वाजवेल त्याला एक छोटंसं पेन किंवा एक छोटंसं एक्लेस किंवा चॉकलेट अशा टाईप एक छान अप्रिशिएशनचं टोकन देतात. सो अशी छान मजा मजा चाललेली असते. माझी आईही तिथे गाणं शिकते. सो या सगळ्या गोष्टी छान चाललेल्या असतात. शनिवारचा हा दिवस झाला की रविवारी सकाळी क्लास असतो. मग मस्तपैकी छान अंघोळ करायची, गरम गरम पाण्याने केस स्वच्छ धुवायचे. धुवून झालं की 11 ते 12 या बॅचला जायचं मध्य वेळ साधून आणि 12-12:30च्या दरम्यान घरी गेलं की जेवायचं आणि जेवून झाल्यावर वामकुक्षी घ्यायची. हे सगळे दिनक्रम माझे शनिवार आणि रविवारच्या क्लाससाठीचे असतात. तुम्ही पण असे कुठले क्लास करता का? तुम्हाला कुठली वाद्य वाजवायला आवडतात का? हे मला नक्की सांगा. आणि हो, आमचे जे सर आहेत ना, ते सर 50च्या वर वाद्य वाजवणारे कोल्हापुरातले एकमेव आहे. त्यांचं नाव निलेश अधिकारी सर. तुम्ही YouTubeला बघू शकता त्यांचे व्हिडिओज. ते खूप छान शिकवतात.
सो मला गिटार शिकून 2 वर्ष झाली. आता कॅसिओ शिकून पण जवळपास 1.5 वर्ष होत आलं. त्यामुळे साधारण 2.5-3 वर्ष आहे क्लासला. सो अशा पद्धतीचं मजा चाललेली असते. सो तुम्हीही मला सांगायला विसरू नका की तुम्हाला कुठले नवनवीन वाद्य वाजवायला आवडतात का? आणि ते तुम्ही कुठल्या क्लासमध्ये जाऊन शिकलात किंवा ऑनलाईन शिकलात, किती परीक्षा झाल्यात किंवा काय? ओके? सो भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.